हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. एस-के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप 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 मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या अगदी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या किचनमध्ये नवरात्री विशेष अशी साबुदाण्याची पुरी आणि जिरा आलू करत आहोत. तर अगदी मस्त रेसिपी आहे फ्रेंड्स, साधी सोपी, तीही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे आपण 1 कप साबुदाणा घेत आहोत. साबुदाणा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनायचं असेल, तर तुम्ही यापेक्षा जास्तही साबुदाणा घेऊ शकता. तर बघू शकता अगदी छान जाड साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे. जाड असो किंवा बारीक असो काहीही फरक पडणार नाही फ्रेंड्स, कारण आपल्याला ना मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण काय करूयात, गॅसवरती कढई ठेवली आहे आणि याला अगदी छान मस्त असं भाजून घेऊयात, कारण ना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि साबुदाण्यामध्येही थोडासा ओलावा असतो, थोडं मॉइश्चर असतं. त्यामुळे आपण अगदी छान याला भाजून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिटेच भाजूया, परंतु अगदी छान याला उलटपालट करत राहायचं आहे आणि अगदी कलर न चेंज करताच याला छान भाजून घ्यायचं. आता गॅस बंद केला, साबुदाणा छान थंड करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हा घालून घेऊयात आणि याला अगदी छान बारीक असं आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, एक छोटी बारीक चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण साबुदाणा पावडर घालूयात आणि अगदी छान चाळून घेऊयात, कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळे ना यात थोडासा जाडसर साबुदाणा देखील राहू शकतो. तर बघू शकता बराचसा साबुदाणा यात जाडसर रव्यासारखा राहिलेला आहे. आपण ते साईडला ठेवूया आणि अगदी छान बारीक पीठ आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता यामध्ये आपण ना एक बटाटा छान अशा प्रकारे मीडियम किसणीवरती किसून घालूयात. तर बटाटाही आपण मीडियम आकाराचाच इथं घेतलेला आहे आणि याला अगदी छान किसून घेऊयात, म्हणजे यात कुठलाही जाड भाग राहणार नाही. तर अगदी छान बटाटा आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे. बघू शकता. तर बटाटा आता छान किसून घेतला. आता आपण ना यामध्ये अगदी आवश्यकतेनुसार किंवा चवीनुसार सेंधव मीठ घालूयात आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूयात. तर इथे महत्त्वाची टिप्स सांगू इच्छिते फ्रेंड्स. जिरे ना अख्खे न घालता तुम्ही शक्यतो कुटून घाला किंवा जिरा पावडरही घालू शकता. अख्ख्या जिऱ्यामुळे ना थोडीशी पुरी फुटू शकते. तर आता इथं आपण काय करूया, थोडं-थोडं ना पाणी घालत या पिठाला अगदी छान मळून घेऊयात. अगोदर काय करायचं, बटाटा आणि पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आणि त्यानंतर किती पाणी लागेल त्यानुसार आवश्यकतेनुसार थोडं-थोडं पाणी घालत अगदी छान सॉफ्ट असं पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे. कारण साबुदाणा आहे आणि आपण थोडा वेळ ठेवलं की हे पीठ ना खूप जास्त असं घट होऊ शकतं. त्यामुळे ना मी थोडंसं सॉफ्टच भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपली बटाट्याची भाजी करेपर्यंत आपण याला झाकून ठेवूयात. तर आता इथं मी पाववाटी शेंगदाणे अगदी छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत आणि यांना आपण आता अशा प्रकारे दगडी खलबत्त्यामध्ये ना अगदी छान कुटून घेऊयात. म्हणजे हे थोडेसे जाडसरच कुटायचे आहेत आणि याची साल देखील आपल्याला वेगळी करायची आहे. त्यामुळे अगदी छान आबडधोबड आपण हे कुटून घेतलेले आहे. तर अगदी छान शेंगदाण्यांना आपण असं जाडसर कुटलेलं आहे. तर जिरा आलूमध्ये ना असे शेंगदाणे खूप छान लागतात खायला. तर आता याची सालही मी काढून घेतली आहे आणि अगदी व्यवस्थित शेंगदाणे आपले तयार आहेत. आता इथे मीडियम साईजचे 2 बटाटे अगदी छान उकडून घेतले आहेत. यांनाही आपण आता छान कापून घेऊयात. अगदी फार जास्त मोठेही कापू नका आणि फार जास्त बारीकही कापू नका. तर अगदी छान कापून तयार आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे देखील घालूयात. तुम्ही आवश्यकतेनुसार इथं तूप देखील वापरू शकता फ्रेंड्स, परंतु मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरत आहे. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी छान बारीक कापून घातलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा इंच आलंही अगदी छान बारीक कापून घातलेलं आहे. त्याचा थोडासा कच्चेपणा गेला, की आपण यामध्ये लगेच कापून ठेवलेले बटाटेही घालून घेऊ. म्हणजे अगदी छान व्यवस्थित परतल्याही जाईल आणि आपली मिरचीही दाताखाली आली ना, तरी जास्त तिखट लागणार नाही. त्यामुळे आपण अगोदर थोडंसं मिरचीलाही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं आहे. आता इथे 2 मिनिटे अगदी व्यवस्थित आपण हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण चवीनुसार सेंधव मीठ घालूयात. तर बघू शकता अर्धा चमचा आपण इथं सेंधव मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण भाजून अगदी व्यवस्थित कुटून ठेवलेले शेंगदाणे देखील घातलेले आहे आणि परत आपण आता हे अगदी व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतवून घेऊयात. म्हणजे आपल्या शेंगदाण्याची अगदी छान जिरा आलू इथं तयार होईल. बघू शकता अगदी मस्त टेस्टी भाजी आपली तयार आहे. उपवासासाठी खूपच छान लागते फ्रेंड्स ही भाजी. एक वेळेस तुम्ही देखील नक्की करून बघा. तर आता ही भाजी तयार आहे. चला आता आपण आपलं पीठ बघूयात कसं झालेलं आहे. तर पीठ ना खूपच जास्त घट्ट झालेलं आहे बघू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये अगदी थोडं-थोडं पाणी घालत नाही या पिठाला छान परत मळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पुरीही अगदी व्यवस्थित लाटता येईल.
तर बघू शकता थोडं-थोडं पाणी घालत ना मी याला परत अगदी छान मऊ असं मळून घेतलेलं आहे. आता आपण आपल्याला जेवढ्या लहान किंवा मोठ्या पुऱ्या करायच्या आहे, त्यानुसार यातून पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. अगदी आपण छोट्या-छोट्याच पुऱ्या करूयात. तर अगदी छोट्याशा लिंबाचा आकार असतो ना, तेवढा आपण इथं पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित हातावरती अशा प्रकारे गोल-गोल करून घ्यायचा आणि पोळपाटावरती अगदी सहज लाटता येईल इतपत आपण हे पीठ मस्त सॉफ्ट असं भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर थोडासा तेलाचा हातही पोळपाटाला आणि आपल्या लाटण्याला लावू शकता. तर बघू शकता अगदी व्यवस्थित ही पुरी लाटता येते फ्रेंड्स. बघू शकता तुमचं पीठ जर थोडंसं घट्ट असेल ना, तर त्याला थोडंसं सॉफ्टच मळून घ्या आणि थोडंसं जर तुम्ही लाटताना क्रॅक जात असेल ना, तर काय करायचं, एखादी वाटी किंवा छोटा ग्लास असतो ना, त्याने ह्या पुऱ्या अशा छान कट करून घ्यायच्या. म्हणजे जे क्रॅक गेलेले असतात ना साईडला तेही दिसणार नाही आणि पुरीही अगदी छान गोलगरीत दिसेल. पण आपलं पीठ ना अगदी छान सॉफ्ट असं मळलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कट करून घ्यायचीही गरज नाही. तर बघू शकता अगदी छान अशी पुरी आपण इथं लाटून घेतलेली आहे. फार जास्त जाडही नाही आणि फार जास्त पातळही नाही. अगदी छान पुरी आपण इथं लाटून घेतलेली आहे. आणि दुसरी ही पुरी मी अशाच प्रकारे इथं लाटून घेतलेली आहे. तर 5 ते 6 पुऱ्या मी अगदी छान इथं लाटून घेतलेल्या आहे. गॅसवरती अगदी छान कडकडीत तेल गरम आपल्याला हवं आहे फ्रेंड्स. इथे महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगू इच्छिते, की अगदी कमी गरम तेलामध्ये ही पुरी बिलकुल घालू नका, नाहीतर ही खूप जास्त तेलकट होईल आणि ती अगदी खाण्यासारखी तर राहणारच नाही फ्रेंड्स. कारण काय होतं साबुदाणा आहे, त्यामुळे ते ते खूप जास्त तेल ॲब्सॉर्ब करतं. त्यामुळे अगदी छान धुवाधार तेल आपल्याला इथं गरम करून घ्यायचं आहे आणि तेव्हाच अशा प्रकारे छान टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार होतील. तर बघू शकता किती छान पुरी आपली फुललेली आहे आणि दुसरी ही पुरी आपण अगदी छान कडकडीत गरम तेलामध्येच घालायची आहे फ्रेंड्स. ही महत्त्वाची टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि इथं बघू शकता किती सहज आपल्या पुऱ्या अगदी छान टम्म अशा फुगत आहेत आणि एवढ्या टेस्टी पुऱ्या झालेल्या आहेत ना हे फ्रेंड्स. तर तुम्ही एक वेळेस उपवासाला नक्की करून बघा आणि तुम्हाला उपवास जरी नसेल ना, तरीही तुम्ही मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा पदार्थ नक्की करून बघा. खूपच टेस्टी ही जीरा आलू होतात आणि ह्या पुऱ्याही खूपच टेस्टी होतात फ्रेंड्स. तर बघू शकता किती छान टम्म अशा पुऱ्या आपल्या फुगत आहेत. तर अगदी साधी सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे फ्रेंड्स. बघू शकता अगदी छान टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. त्याचबरोबर जिरा आलू देखील तयार आहे. चला तर आता प्लेटिंग करूयात. तर आता इथं प्लेटमध्ये आपण जिरा आलू काढून घेऊयात आणि त्याचबरोबर पुऱ्या देखील ठेवूयात आणि जेव्हा तुम्हाला फराळाचं करायचं आहे तेव्हाच अगदी छान गरम-गरम टम्म फुगणाऱ्या पुऱ्या फ्राय करा फ्रेंड्स. म्हणजे अगदी छान ह्या पुऱ्या टेस्टी लागतात. तर इथे बघू शकता सर्वच पुऱ्या आपण आता इथे प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अगदी मस्त टेस्टी अशी जिरा आलू आणि साबुदाण्याची पुरी आज रेसिपी आपण तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर अगदी मस्त अशा पुऱ्या आपल्या इथे झालेल्या आहेत. बघू शकता अगदी छान आतपर्यंत छान भाजल्या गेलेल्या आहेत. मऊ खुसखुशीत अशा पुऱ्या इथे तयार आहेत. अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या एस-के मॉम्स किचनला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स. बघू शकता किती छान खुसखुशीत पुरी तयार आहे. साध्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहते फ्रेंड्स. तर अशा टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आपल्या एस-के मॉम्स किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा.